नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे दिवाळीचा पाडवा, त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज सकाळी सकाळी दिवाळी पाडव्याच्या दिवशी माझी मोठी बहीण, आम्हा सर्वांची मोठी बहीण आली होती। हा तिचा मोठा मुलगा आहे। माझा भाऊ गेला होता बस स्टँडला घेऊन यायला, आणि हे पहा आलेली आहे माझी मोठी दीदी। खूप छान वाटलं तिला, मी 2-3 वर्षाच्या नंतर मी भेटलेली आहे, आणि हे तिचा लहान मुलगा आहे। आणि मम्मी पण आली तिला भेटायला। त्याच्यानंतर मी दुपारी थोडे फटाके उडवले। दिवाळी पाडव्यानिमित्त आता तयार झालेलो आहोत रात्री फटाके। तर मित्रांनो, आम्ही आता सर्वजण इथं फटाके उडवण्यासाठी तयार झालेलो आहोत, आणि तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी। आणि त्याच्यानंतर हे बघा, आम्ही सर्व एवढे जण मस्त आमच्या दारामध्ये फटाके उडवत होतो। हे आमचे सर्व घरचे लहान मुलं पण मस्त एन्जॉय करत होते, फटाके उडवत होते। आणि हे माझ्या बहिणी पण मस्त एन्जॉय केलेले आहेत। माझ्या भावाने पण हे बघा भुईचक्कर लावलेलं आहे, आणि पूर्ण आम्ही खूप मस्त असं एन्जॉय केलं। त्याच्यानंतर असं आम्ही सर्वांना बोलवलं, आणि मम्मीला पण बोलवलेलं आहे, आणि आम्ही मस्त असे हातामध्ये फुलबाजी घेऊन थोडंसं फोटोशूट केलं, थोडा व्हिडिओ घेतला। खूप छान वाटलं आम्हाला, पूर्ण असं फॅमिलीसोबत मस्त एन्जॉयमेंट झालेली आहे। आम्ही दुसऱ्या दिवशी भाऊबीजला मी ही सकाळी अशी मस्त मोराची रांगोळ काढलेली होती, खूपच सुंदर वाटत होती। आता मी तयार झालेली आहे भाऊबीज सेलिब्रेट करण्यासाठी। चला मग आपण भाऊबीज साजरी करूया। आणि मस्त मग सकाळी आम्ही सगळ्या लहान आमच्या घरातल्या मुलांना, माझ्या भावाला, सगळ्यांना उठणं लावून घेतलं। मस्त सगळ्यांना आंघोळ वगैरे घातली, आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजण मस्त तयार झालेलो होतो। आणि मग आम्ही सेलिब्रेट करायला सुरुवात केली आमच्या भाऊबीजेची, आणि सर्वांना असं आमच्या हॉलमध्ये बसवलं। मी सर्वांना असा टीका लावत होते अगोदर, मग सगळ्यांना पप्पाला लावला अगोदर, मग दीदीच्या मुलांना आहे, नंतर आता माझ्या भावाला टीका लावत आहे। आणि अशा प्रकारे मी सगळ्यांना असं टीका लावून घेतलेलं आहे। खूपच छान वाटत होतं असं सेलिब्रेट करताना। आणि मग शेवटी माझ्या मोठ्या दीदीच्या दोन्ही मुलांना पण मी मस्त असा टीका लावून घेतलेला आहे त्यांना पण। मग त्याच्यानंतर मी सुरुवात केलेली होती आपल्या आता भाऊबीजेचा आपण करदोडा देतो, तो करदोडा देण्यासाठी मी सुरुवात केली। असं मस्त करदोडा पप्पाला दिलेला आहे। त्याच्यानंतर थोडीशी साखर दिली मी त्यांना हातामध्ये, आणि मग थोडंसं असं औक्षण करून मी असं ओवाळून घेतलेलं आहे पप्पांना पण। आणि त्याच्यानंतर मी असं सर्वांना करदोडा वगैरे दिला, साखर दिली थोडंसं तोंड गोड करण्यासाठी, आणि मग सर्वांचं असं औक्षण केलं थोडंसं तांदळाने, आणि मग मी सर्वांना असं ओवाळून घेतलेलं आहे। मी काही एवढं असं फास्ट ओवाळत नव्हते, थोडंसं आपलं नॉर्मल जसं ओवाळतो तसंच करत होते, पण थोडंसं मी स्पीड वाढवलेली आहे, कारण हे व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको, आणि तुम्हाला पण पाहायला थोडंसं बोर व्हायला नको, त्याच्यामुळे मी थोडीशी स्पीड वाढवलेली आहे या क्लिपची। आणि हे बघ, मी सर्वांना असा करदोडा दिलेला आहे, आणि मी त्यांना विचारत होते मुलांना की तुम्हाला रेड कलरचा पाहिजे का ब्लॅक कलरचा, मग तो ज्यांनी जे सांगितला मी तो करदोडा त्यांना दिलेला आहे। आणि असं सर्वांचं मी मस्त औक्षण करून घेतलेलं आहे, आणि सर्वांना असा करदोडा दिलेला आहे, आणि भाऊबीज आम्ही सेलिब्रेट करत होतो मस्त एकदम छान। मग मी सर्वांना असं ओवाळून घेतल्यानंतर माझ्या जे दीदी आहेत त्या पण सर्वांना ओवाळलेले आहेत। आता हे बघा, ही आहे माझी 2 नंबरची दीदी, ही आता आपल्या पप्पाला ओवाळत होती, आणि हिनं असं सर्वांना पण ओवाळून घेतलं। आणि ही आहे आमची सर्वात मोठी दीदी, हिने पण असं सर्वांना ॲट अ टाइम एकाच ह्याच्यामध्ये सर्वांनाच असं ओवाळून घेतलेलं आहे मस्त। आणि त्याच्यानंतर आमची एक छोटीशी मेंबर म्हणजे आशिता, हिने तिच्या भावाला असं ओवाळून घेतलेलं आहे। सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया। आणि आम्ही तिघींनी पण आमच्या भावाला ओवाळून घेतलेलं आहे। आमचा एकुलता एक भाऊ आहे, आणि त्याच्यानंतर त्याने आम्हाला तिघीला पण दिलेलं आहे असं मस्त असं गिफ्ट। त्याच्यानंतर तो आमच्या तिघीच्या पाया पडत होता। सर्वात अगोदर तो माझ्या पाया पडला, मग मोठ्या दीदीच्या पाया पडला, आणि त्याच्यानंतर हे मधल्या दीदीच्या पाया पडला। मग त्याच्यानंतर मी
माझ्या हजबंडला ओवाळून घेतलेला आहे मी. त्यांना पण असा टिका वगैरे लावला, मस्त औक्षण केलेलं आहे. आणि दरवर्षी मी 5 वर्ष झाले मी त्यांना राखी पण बांधते आणि दिवाळीला करदोडा पण देते. त्याच्यामुळे ही माझी आता सवयच झाली आहे. त्याच्यामुळे मी त्यांना दरवर्षी राखी पण बांधते आणि करदोडा पण दिलेला आहे आणि असं मस्त ओवाळून घेतलेलं आहे. त्यांच्यासोबत पण दिवाळी खूप छान आमची असं सर्व सेलिब्रेट झालेली आहे. एकदम मस्त वाटलं दिवाळीमध्ये. या पूर्ण फॅमिलीसोबत आम्ही खूप जास्त एन्जॉय केलेला आहे आणि एकदम भारी वाटत होतं. मग त्याच्यानंतर मी माझे जे आजोबा आहेत, माझ्या मम्मीचे पप्पा, त्यांना पण मी असं ओवाळून घेतलेलं आहे आणि त्यांना पण करदोडा मी तिथे ठेवलेला आहे. हे आज आपल्यामध्ये नाहीत, पण यांनी आम्हाला खूप जास्त जीव लावलेला होता, खूप जास्त लाड केलेला आहे. त्यांना मी कधीच विसरू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना पण ओवाळून असं त्यांचा आशीर्वाद मी घेतलेला आहे. हे बघा, मम्मीच्या हातावरती अशी मेहंदी काढलेली आहे. मम्मीला जास्त भरून नको म्हणते, त्याच्यामुळे आम्ही सिंपल काढली आहे. हे मी काढलेली आहे. हे माझ्या दीदीनं काढून दिलेली आहे मम्मीच्या हातावर. आणि हे बघा, मी आता काढतच आहे. माझी चालू आहे, अर्धा हात झालेला आहे आणि मागून उगं सिंपल केले आहे. आणि ही माझी दीदी इकडं काढत बसलेली आहे, तिच्या एका डाव्या हातावरती आणि उजव्या हातावरती मला तिला काढून द्यायचंय आणि ती माझ्या उजव्या हातावरती काढणार आहे. अगोदर बघा, गणपती छाप मेहंदीचा पुडा यायचा, मग त्याला खालून आपण मस्त असं काडीने लावत होतो. तेव्हा मम्मी खूप छान काढायची. आता हिला हे कोणच धरता येत नाही, पण खूप वर्षानंतर काढत आहे. कशी काय काढणार, पण मला आवडत आहे. माझी मम्मी काढायला लागली आहे माझ्या हातावर, मला खूप छान वाटायला लागले. त्याच्यामध्ये आईचं प्रेम आहे आणि याची आता बघा कलर खूप छान रंगणार आहे. ही मेहंदी रंगल्यावरती खूप छान दिसते. हे बघा, माझी मम्मी कशी काढायला लागली आहे. याला नाव ठेवू नका, हे खूप छान आहे. माझ्या मम्मीने काढलेलं मला खूप आवडते. लक्ष्मीपूजनच्या अगोदर मेहंदी काढलेली आहे. बघा, माझ्या मम्मीने काढलेली मेहंदी अशी रंगलेली आहे, खूप छान दिसायला लागली आहे. एकदम छान वाटायला लागले, मस्त हात भरून असा रंगलेला आहे. सकाळी आता आम्ही भाऊबीज सेलिब्रेट केल्यानंतर फराळ वगैरे केला, नंतर दुपारचं जेवण केलं. मग त्याच्यानंतर दिवस मावळता मस्त सडा वगैरे टाकून रांगोळ वगैरे काढलेली आहे. त्याच्यानंतर दिवे लावून घेतले आणि आता फटाके एवढे उडून आलेले आहे ना, फटाके खूप जास्त उडवले आता आम्ही सर्वांनी. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये थोडं थोडं दाखवलेलंच आहे, त्याच्यामुळे मी आता या पण व्हिडिओमध्ये तेच कशाला दाखवायचं म्हणून मी नाही दाखवलेलं. आणि मस्त असं फुल असं एन्जॉय केलेलं आहे आम्ही आजचा पण दिवस. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ, तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करत राहा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.